बघा, आपण जो टॉपिक शिकणार आहे सर्कल, तो अतिशय महत्वाचा टॉपिक बरं का. याच्यात एकूण 25 ते 26 क्वेश्चन आहेत. 26 ते 26 क्वेश्चन आहेत, पण त्यातले मेजर क्वेश्चन आहेत 4-5 ते एकमेकावर डिपेंड आहेत. फक्त तुम्हाला काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर कोणताही याच्यातला क्वेश्चन सर्कल मधला तुम्हाला आरामात सोडता येतो. सगळ्यात पहिले आपलं सर्कलचा माहित असलेले बेसिक कन्सेप्ट तुम्हाला रिव्हिजन करतो. हा टॉपिक महत्वाचा आहे. एकही विद्यार्थ्यानं विनाकाराची बडबड बोलू नका बरं, समजून घ्या काय. कोणत्याही सर्कल काय असतं, नेहमी सेंटर असतं. सेंटर पासून त्या रेडियस सर्कम्फरन्स पर्यंत. सर्कम्फरन्स म्हणजे काय, हे जो टोटल असा कडा आहे ना, त्या कडेला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स म्हणतो. सर्कलच्या सेंटर पासून म्हणजे ओ, सर्कल एक पॉइंट घेतला पी, सेंटर पासून ते सर्कलच्या कड्यापर्यंत जेवढं पण डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, रेडियस. काय म्हणतो, रेडियस. आर्क आली. डायमीटर मध्ये काय असतं बघा, सर्कल वरती 2 पॉइंट आहेत, पी आणि पी घेतला आपण, एम आता घेऊ, एम आणि एन. सर्कल वरती 2 पॉइंट आहेत. त्या 2 पॉइंटला जोडणारी जर रेषा म्हणजे लाईन जर ती सेंटर मधून पास होत असेल, जर ती सेंटर मधून पास होत असेल तर ते जी लाईन आपण ड्रॉ केली जोडणारी, त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो. त्याला काय म्हणतो, त्याला त्याचं डिस्टन्स किती असतं, एम एन एवढं. एम एन त्याचं नाव आपण दिलं त्याला, एम एन. डायमीटर खाली काय, सर्कलच्या 2 पॉइंटला जोडणारी म्हणजे एम आणि एन ला जोडणारी, पण कशातून पास होणारी पाहिजे, ती सेंटर मधून पास होणारी पाहिजे, नाही का. त्याला आपण काय म्हणतो, डायमीटर. तुम्हाला काही जण विचारतील सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड सांगा कोणत्याही सर्कलची, ती काय असते बाळांनो, डायमीटर. लॉंगेस्ट कॉर्ड कोण असते, डायमीटर. लॉंगेस्ट कॉर्ड कोण असते, समजलं. आता परत या, हे आपण बेसिक बघितलं. आता राहिलं कॉर्ड. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सर डायमीटर आणि कॉर्ड मध्ये काय फरक आहे. एक सिंपल फरक सांगतो. डायमीटर जी आहे ती सेंटर मधून पास होते, जी डायमीटर नाही ती सेंटर मधून पास होते का, नाही. त्याला आपण नाव देऊया एक्स आणि वाय. तर तुम्ही जर तुम्हाला इथे विचारलं की कॉर्ड सांगा, तर कॉर्ड कोणती आहे, एक्स वाय. एम एन काय झाली, डायमीटर. कशामुळे डायमीटर झाली, ती सेंटर मधून पास होती. कॉर्ड कधी सेंटर मधून पास होते का, नाही होत. हे बेसिक माहित असणं गरजेचं. त्याच्याबरोबर तुम्हाला आणखी सांगतो काय, बघा, तुम्हाला जर मी विचारलं सर्कलचा एरिया सांगा, तर कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही, पाय आर स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला वापरणार, पाय आर स्क्वेअर. जर मी तुम्हाला विचारलं सर्कम्फरन्स सांगा, तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार, 2 पाय आर. त्याचबरोबर तुम्हाला मी जर म्हणलं सर्कलचं तुम्हाला सर्कम्फरन्स दिले, पण अगोदर तुम्हाला देताना डायमीटर दिली, तर बाळांनो आणखी एक फॉर्म्युला तयार होतो, पाय डी. कळलं का, हा एक फॉर्म्युला. आता पाय डी फॉर्म्युला कसा तयार बघा, हे 2 इंटू आर चा गुणाकार आहे का नाही, तर 2 इंटू आर नेहमी डायमीटरचा फॉर्म्युला असतो 2 इंटू आर. तर 2 इंटू आर म्हणजे काय असतं, डी म्हणजे डायमीटर. म्हणून आपला फॉर्म्युला पण काय झाला, सी चा तयार, सी इज इक्वल टू पाय डी. कळलं का. आता आणखी एक आहे, सगळ्यांना चौकोनचे प्रकार माहिती आहे, स्क्वेअर, रोम्बोस, रेक्टँगल, नाही का. तसं सर्कल मध्ये जो स्क्वेअर असतो म्हणजे चौकोन असतो त्याला आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलेटर. काय म्हणतो बघा त्याला, सायक्लिक क्वाड्रिलेटर. सायक्लिक क्वाड्रिलेटरची खासियत सांगतो, त्याचे 4 पॉइंट कुठं असतात, सर्कल वरती असतात. कळलं का, फिगर कळली कशी आहे, 4 पॉइंट कुठे येतं, सर्कल वरती. याच्यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की हा जो ऑपोजिट अँगल्स आहेत, ए आणि सी आणि बी आणि डी, हे जे येऊन आपण अँगल त्यांची बेरीज असते 180. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं अँगल ए अधिक अँगल सी ची बेरीज सांगा, तर तुम्ही किती सांगणार, ती 180. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं अँगल बी आणि अँगल डी ची बेरीज सांगा, किती असणार बाळांनो, 180. कळलं का, लक्षात राहण्यासारखे पॉईंट बरं सगळे. ए जर 50 असेल तर बी किती असणार, उरला 130. कसा, ह्या दोघांची बेरीज होईल 180. समजेल ना, ह्या दोघांची बेरीज पण काय असणार, 180. जे जे क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिपच्या शीट मध्ये आहेत सगळे तुम्हाला सांगितलं बरं का, काळजीपूर्वक समजा. तुम्हाला 9वीला एक टॉपिक आहे सर्कल. त्या सर्कल मध्ये कन्सेप्ट आहे काय, जर तुम्ही सेंटर पासून एक परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर सगळ्यांना शब्द माहिती काय असते, जर तुम्ही सेंटर पासून परपेंडिक्युलर टाकला कोणावर, क्वाड वरती. क्वाड कुठे त्याची इथे दिली ना आपण क्वाड. जर आपण सर्कलच्या सेंटर पासून एक परपेंडिक्युलर टाकला, तो परपेंडिक्युलर काय करतो बाळांनो, जो कॉर्ड आहे ना, कॉर्ड कोणती, ए बी, त्याचे बरोबर 2 तुकडे करते. 2 तुकडे कसे, हे ए एक्स नाही का,
ही जर 5 असेल तर BX पण किती असणार आहे? 5च असणार आहे. कळलं का? जर टोटल AB 10 असेल, 10 तर दोन तुकडे कसे? हा 5 आणि हा 5. कळलं का? कन्सेप्ट कळली का? हे आपल्या फॉर्म्युला यूज करायचंय. परत सांगतो, त्या सेंटर पासून म्हणजे O पासून त्या A पर्यंत जर तुम्ही लाईन जोडली, त्याला आपण काय म्हणणार? रेडियस म्हणणार. काय म्हणणार त्याला? रेडियस. बघा मी तुम्हाला सांगताना काय सांगितलं रेडियसचं? सेंटर पासून त्या सर्कल वरच्या पॉइंटला कुठं पण जोडलं तर ती काय तयार होणार आहे? रेडियस तयार होणार आहे. तर सेंटर OA कुठपर जोडा आपण सर्कलवरच्या पॉइंटला जोडत नाही, तर ती काय झाली? रेडियस. परत OB पण काय असणार इकडं? रेडियस असणार आहे. समजलं का? हे चला आता काही आणखी कन्सेप्ट आहेत ते आपण जसं जसं क्वेश्चन येईल तसं सांगतो. सुरुवातीच्या बेसिक कन्सेप्ट होत्या त्या तुम्हाला या क्वेश्चन मध्ये सांगितलं. तुम्ही आता लिहून घेताना काय लिहून घेणार? तर तुम्ही लिहून घेताना बाळांनो हे लिहून घ्या, एवढंच लिहून घ्या. बाकी मी तुम्हाला सांगतो, जसं जसं क्वेश्चन येणार तसं तसं आपण घेणार. हो बा, अरे बघू ना त्याची क्लॅरिटी कशी. बघा बाळांनो, आपण तुम्हाला मी आज स्टार्टिंगला जे कन्सेप्ट शिकले काय, जर तुम्ही सेंटर पासून एखादा काय टाकला, परपेंडिक्युलर टाकला कुठं? त्या क्वाड वरती, तर क्वाडचे काय करायला? बरोबर ते दोन तुकडे करायला. तर इथे एक परपेंडिक्युलर टाकला आपण कोणावरती? LM वरती. कोणता? ON. ON कोणावर पडलाय? LM वरती पडलाय ना. LM काय? क्वाड आहे का नाही? म्हणजे क्वाड असल्यामध्ये क्वाडचे काय करायला? बरोबर दोन तुकडे करायला. देअरफॉर काय तुकडे ते? LN इज इक्वल टू NM इज इक्वल टू हाफ ऑफ LM. ही स्टेप कळाली का बाळांनो? तर LN बरोबर NM हाफ किती बाळांनो? मग 16च्या 8 आहे का नाही? तर LM बरोबर LM 8 आली. म्हणजे LM किंवा LN म्हणजे हे दोन 8 आली नाही. तुम्हाला दिले ON 6 आहे. हे समजून घ्या मी काय काय दिले. LN किती आली? 8. ON किती आहे? 6. तुम्हाला काय विचारलंय की लॉंगेस्ट कॉर्ड डिस्टन्स सांगा. लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे काय असणार? ती डायमीटर. काय असणार? ती डायमीटर. डायमीटर जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला रेडियस माहित असणं गरजेचं आहे की नाही? जर तुम्हाला रेडियस भेटली डायरेक्ट दुप्पट करून टाकायची. तर तुम्हाला लक्ष देऊन बघा, हा एंड पॉईंट सर्कल वरती एक नाही, ह्या ओ सेंटर एक नाही, त्या दोघांना जोडलं तर रेडियस तयार होती की नाही? आणि बघा बरं बाजूत एक ट्रायंगल तयार झालाय, दिसते ना ट्रायंगल? कोणताही राईट अँगल तयार झाला की इथं कोणता थेरम तयार होतो? पायथागोरसचा. झालं मग. ON बरोबर किती आहे? 6 सेंटीमीटर इन ट्रायंगल. कोणतं ट्रायंगल येते? ONL. अँगल ONL किती आहे बघा तुम्हाला? 90 डिग्री. देअरफॉर पायथागोरस थेरम काय म्हणते? पायथागोरस थेरम काय म्हणते बाळांनो? हायपोटेन्यूस स्क्वेअर करा. हायपोटेन्यूस कोणती असती? जो 90 डिग्रीचा अँगल आहे नाही त्याच्या एकदम समोरची, म्हणजे OL असते ती. OL चा स्क्वेअर बरोबर काय असणार आहे? ON चा स्क्वेअर अधिक LN चा स्क्वेअर. OL किती आहे माहित नाही, जसं तसं लिहू. OL स्क्वेअर. ON माहिती आहे आपलं 6 आहे बा, 6चा करा स्क्वेअर. LN किती आहे? 8, त्याचा पण करा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36, 8चा स्क्वेअर 64, 64 आणि 36 होता 100. तर OL चा स्क्वेअर 100 आहे. तर OL किती असणार आहे? 10. जर OL 10 आहे म्हणजे रेडियस किती आहे? 10 आहे. तर डायमीटर किती असणार आहे? 2 × 10 मतलब 20. तर आपलं डायमीटर आले 20. ऑप्शन नंबर 2. हा क्वेश्चन काय आला? हा क्वेश्चन जसं तसं 8वीचा पूर्ण प्रॅक्टिस येते. पूर्ण म्हणजे 17वा टॉपिक आहे ना, तो पूर्ण पहिला टॉपिक
टॉपिक मध्ये पूर्ण हेच क्वेश्चन आहे, फक्त नंबर बदलले. 9वीला पण हेच आहे. हा हे का बघा, हा ओएन परपेंडिक्युलर आहे, कोणावर पडला? एलएम वर पडलाय. एलएम काय? कॉर्ड आहे. जर एखादा सेंटर पासून निघालेला परपेंडिक्युलर कॉर्ड वर पडला तर बरोबर 2 तुकडे व्हायले. 2 तुकडे कोणते आहेत? एलएन आणि एनएम. तर तुम्हाला टोटल एलएम एलएम माहिती किती आहे? 16 आहे. त्याचे अर्धे अर्धे असणार 16. मग हा पण असणार 8चा आणि हा पण असणार 8चा. तर हेच लिहून दिले बघ. आणि ओएन तर गिव्हनच आहे. चॅप्टर 2 ते 3 वेळेस आपलं सॉल्व्ह करून घ्यावं लागेल बरं. खूप महत्वाचं आहे बाण तुम्हाला. पण क्वेश्चन सगळ्यांना कळला ना? जसं तशी टाईप आहे बरं ते, नीट समजून घ्या. फास्ट ल्या बरं का, पाठीमाग श्रुतिका, अक्षदा, स्पीड वाढवा बरं तुमची रायटिंग. आधी सिलेबस संपून जाईल पण तुमचं क्वेश्चन क्लिअर होणार नाही. झालं का? सर या दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन काय सांगितले? कोऑर्डिनेटर एबीसीडी काय? हा सायक्लिक कोऑर्डिनेटर. सायक्लिक कोऑर्डिनेटर म्हणलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्याचे अपोजिट अँगल काय असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांची बेरीज किती असते? टोटल 180 असते.
त्याच्यात तुम्हाला बीएडी दिला, किती येतो? 35 आहे. तुम्हाला विचारलाय बीसीडी. बघा नीट समजून घ्या. क्वाड्रिलॅटर एबीसीडी काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटर आहे का नाही? मी तुम्हाला काय सांगितलं, जे अपोजिट अँगल काय असतात, बेरीज किती असती? 180. तर बी हा ए डी अँगल, बी ए डी आणि अँगल कोण असणार आहे? बी सी डी. या दोघांची बेरीज किती असणार आहे? किती असणार? 180 असणार नाही. तर हा किती बीडी? 35 दिला तुम्हाला. तर अँगल बीसीडी किती असणार बा? 180 मायनस 30 140. ऑप्शन नंबर 3 झालं. प्रत्येक क्वेश्चनला थोडी थोडी फिगर आहे बरं का. झालं का? झालं का? बघा आता आपल्याला मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट म्हणजे छोटा सेगमेंट आणि मोठा सेगमेंट हे समजून घ्यायचंय. त्यासाठी मी दिलेली फिगर बघा. ज्या आर्कनं छोटा पार्ट कव्हर केला सर्कलचा, एवढाच केला नाही पार्ट कव्हर, हा काय झाला मग? मायनर सेगमेंट झाला. कोणता सेगमेंट झाला? मायनर. लक्षात ठेवा, मायनर म्हणजे आपण छोटा समजतो ना मायनरला, मेजरला मोठा. तर मायनर सेगमेंट कोणता असणार आहे? हा ए सी बी. तर मोठा कोण आहे बा? ए पी बी. मोठा आहे की नाही? त्याला आपण मायनर आर्क आणि मेजर आर्क पण म्हणतो. तुम्हाला सर्कल मध्ये आहे 7वी. त्याची काय कन्सेप्ट बघा. जर एखादा अँगल इथे तयार झाला मायनर सेगमेंट मध्ये आणि मेजर सेगमेंट मध्ये, तो जो मेजर सेगमेंट असतो ना वरचा तिथं होणारा अँगल हा कुठं असतो? कोणता असतो? जास्त ऍक्यूट अँगल असतो. कोणता अँगल तयार होतो तिथं? ऍक्यूट. म्हणजे तुम्हाला जर विचारलं मोठ्या सेगमेंट मध्ये कोणता अँगल तयार होणार, तर ऍक्यूटचा. तर खाली कोणता तयार होणार आहे? तो ऑप्ट्यूसचा तयार होणार आहे. कोणता तयार होणार आहे? ऑप्ट्यूस. तर आपल्या त्यांनी काय सांगितले? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी मेजर इन द मायनर सेगमेंट. आता सॉरी बरं का, मायनर मध्ये ऑप्ट्यूस असते. ऑप्ट्यूस म्हणून मी ऑप्ट्यूस म्हणून मायनर मध्ये ऑप्ट्यूस अँगल तयार होतो. तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत. तर 4 ऑप्शन मध्ये ऑप्ट्यूस अँगल कोणता सांगा बरं? ऑप्ट्यूस अँगल नाही, तिथे 4 ऑप्शन पैकी ऑप्शन मध्ये ऑप्ट्यूस अँगलचं मेजरमेंट कोणाचं आहे? 135. 180 हा कोणता अँगल आहे बा? स्ट्रेट अँगल आहे ना. 90 दिला वाटतं आणखी एक, तो कोणता आहे? राईट अँगल. 135 कोणता आहे? ऑप्ट्यूस अँगल. आणि त्याच्यापेक्षा आणखी छोटा दिला असं ऍक्यूटचा 45 ऍक्यूट अँगल झाला. तर जो मायनर सेगमेंट असतो तिथं कोणता अँगल तयार होतो? ऑप्ट्यूसचा. तर ऑप्ट्यूस अँगल कोणता? 135. ऑप्शन नंबर काय आपलं? 3. कळालं का डायरेक्ट?
ऑप्शन नंबर 2 जे असेल 135. हा काय लिहायचं फक्त अँगल मेड इन मायनर सेगमेंट. एक मिनिट बघ, किती कोणता अँगल आहे? ऑप्टूस अँगल म्हणजे आन्सर किती आला आपलं 135. काय नाही उसकी सिक्वेन्स चेंज होईल साहेब. 6वा 7वा बघा 2025 आहे ना बा माझं तुझं 24. ठीक आहे बघा ना 5वा 6वा 7वा 8वा क्वेश्चन बघा 135 डिग्री बघा ऑप्शन मध्ये कुठे आहे? है ना सिक्वेन्स चेंज आहे बघा आता 2024. हाच फरक होता मला तुम्हाला मध्ये होता 24 आणि 25. तुझ्याकडे 24 आहे माझ्याकडे 25 आहे. माझ्यामध्ये तिसरा क्वेश्चन असतो तुझ्याकडे किती आहे तो 9वा. कळलं बा बुक सेमच आहेत कळलं का सेमच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे जे पुस्तक भेटत आपल्याला 25 26 तेवढं काळजी करायचं नाही. महत्वाचं ते जर आपण 26 वाट बघितली असते ना तर आपलं जून पर्यंत बॅच थांबवले असते. तोपर्यंत आपला मॅथ संपून चाललंय मराठी इंग्लिश संपून जाते. अँगल मेड इन मायनर सेगमेंट. समजले ना शेती का घटक समजले का? झालं का? पुढचा क्वेश्चन ज्यानं वाचला त्याला समजा असेल सायक्लिक कोऑर्डिनेटर्स असेल आणि तुम्हाला तेच विचारले एक्स ची किंमत काढा. एक्स ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला दोन्ही एक्स चे जे अँगल दिलेत एक्स असणार ते कोणते येतं अपोजिट अँगल आहेत. म्हणजे तुम्हाला अँगल ए दिलाय किती आहे 4x + 25 आहे का 4x + 25 ए दिलाय 5x + 20 का? बघा तुम्हाला सायक्लिक क्वाड्रंट दिलाय ए बी सी डी. त्याच्यात अँगल ए ची मेजर दिली तुम्हाला 4x + 25. अँगल सी ची मेजर दिली तुम्हाला 5x + 20 आणि तुम्हाला विचारले काय काय फाइंड करा एक्स ची किंमत फाइंड करा. तर समजून घ्या अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू असतो 180 डिग्री. रिझन काय अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कळलं का? मग अँगल ए किती आहे 4x + 25 आणि इकडं 5x + 20 इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथं क्रॉस प्रोडक्शन समजून घ्या. तुम्हाला एक चॅप्टर आहे आपला 12 जो तुम्हाला अल्जेब्रा एक्सप्रेशन त्यात ऍप्लिकेशन इथे आहे. आता हे माहित पाहिजे आपल्याला 4x आणि 5x होतात 9x. आपल्याला पण आहे स्टेट बोर्डला 25 + 20 45 इज इक्वल टू 180 डिग्री. 45 तिकडे मायनस मध्ये गेले तर 9x इज इक्वल टू 180 - 45 म्हणजे किती 135. तर 9x इज इक्वल टू 135. ज्याला पाडा पाठ आहे ज्याला टेबल पार्ट आहे त्याला लक्षात येईल 135 हा 15चा 9th पोझिशन मध्ये असतो. त्याचा आन्सर असणार आहे 15. तर एक्स ची किंमत आली आपली 15. ऑप्शन नंबर कळलं का? अँगल कोणाचं विचारलं आपलं मेजरमेंट मग फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स काढले आपण. आता आणखी एक अँगल आहे ना मेजर ऑफ अँगल सी. हो सांगतो त्यामुळे चुकते बघा तुम्हाला सायक्लिक ऑर्डर विचारलाय आणि तुम्हाला एक्स आणि सी ची किंमत विचारली. ए आणि सी काय येतं अपोजिट बसलेत त्यांची बेरीज किती असणार आहे 180. तर ए ची व्हॅल्यू किती आहे 4x + 25. सी ची व्हॅल्यू किती आहे 5x + 20. 4x + 5x 9x. 25 + 20 45 इज इक्वल टू 180 डिग्री. 45 मायनस मध्ये गेले 180 - 45 135. तर 9x इज इक्वल टू 135. x मध्ये 135/9 मतलब 15. तर अँगल सी विचारलाय. अँगल सी म्हणजे किती आहे हा 5x + 20. तर 5 × 15 अधिक 20 15 × 75 अधिक 20 मतलब 95. तर अँगल सी ची आणि अँगल एक्स ची किंमत तुम्हाला मिळाली 15 आणि 95. ऑप्शन नंबर 4 झालं.
फक्त लिहून घेऊ नका बरं, ते लिहून घेऊ नका म्हणून. खंड समजले ना? सायलेंट करून समजले का? हा क्वेश्चन 2-3 वेळेस सॉल्व्ह करा बरं सगळे. उद्या सकाळी ट्युशन होती, संध्याकाळी नाही. सकाळी ट्युशन 6ला काहीच अडचण नाही. सकाळी 6ला उद्या अबे उद्या होईल, संध्याकाळी उद्या दहन असते पिल्लू उद्या 6 पण असतं ना तुमची, 6 पण असते उद्या रात्री सुट्टीचे पिल्लू. उद्या सकाळी ट्युशन घेऊ, रात्रीच्या बॅचला सुट्टी देतात आधी. प्रॉस्परस मध्ये काय होळी खेळते बा, मी असताना आठवते का ग्राउंडवर. चालू विषयांतर नकोच. बरं आपण नंतर बोल. लक्ष ठेव. माईक मध्ये जाऊन बघायचं. मग ठीक आहे, मग आपण तिथे विचार करू. बरं ते रॉंग हो का? नाही कसं काय केलं ते सांगितलं गेलं. तू सांग, सांगितलं गेलं ते का? मग आपण जर ऐक, आपण जर बोलत असतो तर आपल्याला ते लागू होते. आपण जर नाही बोलतो आपण शांत राहायचं. धिंगाणा केला तर बाई तर मी उभा आहे. तुम्ही आगाऊ काय बोलू नका. चला शांत बस. 5वा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल? सापडलं क्रिया. which touches all sides of a square if the perimeter of square is 60 centimeter. इथं दोन कन्सेप्ट माहित पाहिजे आपल्याला. रेडियसचं रिलेशन माहित पाहिजे आणि डायमीटरचं रिलेशन माहित पाहिजे. बघा बा, ह्या क्वेश्चन मध्ये कसं आहे, तुम्हाला एक असं सर्कल, असं स्क्वेअर सांगितलंय जिच्या सगळ्या साइड कोणा टच करायलात? सर्कलला टच करायलात. काय सगळ्या साइड कोणा टच करायलात? सर्कलला. तर तुम्हाला एक बेसिक सांगतो, ज्या स्क्वेअरच्या साइड आहेत त्या समोरची ज्या साइड ह्या दोन साइड ह्या त्या असणार सर्कलच्या डायमीटर असणार. काय असणार त्याच्या? डायमीटर. जर ही साइड जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही रेडियस काढू शकता. कळलं का? तर तुम्हाला साइड माहित नाही, मग तुम्हाला पेरिमीटर माहिती आहे. तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बा? 4 इंटू नाही, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणलं मी. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? 4 इंटू साइड. तर तुम्हाला पेरिमीटर दिले 60, तर 4 इंटू साइड. तर साइड किती आहे? 60 डिवायडेड बाय 4 मतलब 15. तर साइड आली 15. साइड 15 आली म्हणजे तुम्हाला काय 15 आली? डायमीटर 15 आली. मग इथं काय येणार? डायमीटर इज इक्वल टू साइड. तर रेडियस इज इक्वल टू काय असणार आहे? साइड किती आहे तुमची?
15. रेडियस किती असणार डायमीटरच्या अर्ध, डायमीटर आहे 15/2 म्हणजे 7.5. म्हणजे तुला काय फायदा झाला बरं अगोदर सोबत सोबत घेऊन, असं मूर्ख काम करू नका. रेडियस आले त्याच्या डायरेक्ट डायमीटरच्या अर्धी किती 7.5. कळलं का? ऑप्शन नंबर 3. एवढं सोपं होतं. सायक्लिकच्या कोऑर्डिनेट सांगण्यापेक्षा काय सांगितलं 40 साइड आहेत त्याच्यावर आणि सायक्लिक कोऑर्डिनेट 4 अँगल असतात. अरे पिल्लू हा डायग्राम बेस्टच क्वेश्चन आहे. सकाळी ट्रायपॉड झालं का? चला बघा हा. अरे रात्री मग आम्ही दोघांनी गेलो ना तिकडं, तिकडे रूम होता पिल्लू. बघा तुम्हाला एक रेडियस दिली. काय दिली? रेडियस दिली 10 सेंटीमीटरची. हा क्वेश्चन बघितला कळतं ना कोणत्या क्वेश्चन सारखा आहे? पहिल्या क्वेश्चन सारखा. तुम्हाला रेडियस दिली 10 सेंटीमीटर. तुम्हाला सांगितलंय एक कॉर्ड दिली किती ती 16 सेंटीमीटरची. तर मी तुम्हाला काय म्हणलं परपेंडिक्युलर टाका एक. तर OM इज परपेंडिक्युलर टू AB म्हणजे बरोबर दोन तुकडे कोणाचे होणार त्या कॉर्डचे. तर AM आणि MB हा असणार आहे कोणाच्या ABच्या. तर AB किती दिले तुम्हाला 16 आहे का नाही? 16च्या अर्धे म्हणजे किती असणार पाहिजे 8 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला AM आणि MB हे किती दिले तुम्हाला 8 सेंटीमीटर दिली. जरी 8 सेंटीमीटर आहे तर तुम्हाला रेडियस पण माहिती 10 सेंटीमीटर आहे. एक ट्रायंगल दिसलं नाही तुम्हाला इन ट्रायंगल OMB अँगल OMB बरोबर असणार आहे 90 डिग्री. म्हणजे हा कोणता असणार ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे त्यात कोणत्या थेरम असणार बाय पायथागोरस थेरम. कळलं का? मग काय पायथागोरस थेरम OB चा स्क्वेअर. इथं कोणी आहे का ज्याला OB चा स्क्वेअर काउंट केला काल नाही? OB ही हायपोटेन्यूस आहे त्याचा स्क्वेअर असणार बरोबर OM चा स्क्वेअर अधिक MB चा स्क्वेअर. इथं कोणी असं आहे का ज्याला पायथागोरस थेरमच माहित नाही? काय माहिती आहे पायथागोरस थेरम सगळ्यांना? चला OB किती आहे 10 त्याचा स्क्वेअर. OM किती आहे माहित नाही विचारले तेच. OM चा स्क्वेअर. MB किती आहे 8 त्याचा स्क्वेअर. तर 10 चा स्क्वेअर 100 OM जशास तसं 8 चा स्क्वेअर 64. इकडे वजाबाकी केले मायनस झाले 100 मायनस 64 मतलब 36. तो OM आली 6. आता नीट समजून घ्या बरं OM काय. OM हे सर्कलच्या सेंटर पासून ते कॉर्ड पर्यंत अंतर आहे की नाही. तर तेच आपलं विचार त्यांचा. ऑप्शन नंबर किती आहे आपलं 1. क्वेश्चन आहे द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 10 सेंटीमीटर. हाँ नंबर तुमको बताया मैंने खाली दोनों 224 के नंबर चेंज. सातवा क्वेश्चन घ्या. 7वा 8वा आणि 9वा. काय सांगतो बा तुम्हाला कोणतं
बघा इथं तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवायची अँगल सबटेंडेड बाय सेमी सर्कलची काय सांग. जर एखादा अँगल असा असेल आणि त्याची जी एक साइड आहे ट्रायंगल, एका अँगलला एक ट्रायंगल तयार केला, समजा असा ट्रायंगल तयार झालाय, त्याची एक पूर्ण साइड बघा बरं बा डायमीटर होती सेंटर मधून पास होणारी, तो त्या सर्कलला आपण म्हणतो सेमी सर्कल. सेमी सर्कलच्या तुम्हाला माहिती आहे काय कन्सेप्ट आहे? सेमी सर्कल म्हणजे असं सर्कल जे दोन बरोबर त्याचा मधला भाग कुठे असतो, डायमीटर मधून पास असतो, म्हणजे सेंटर मधून पास असतो, म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग. तिथे एक सेमी सर्कल तयार झाला की नाही, सेंटर मधून पास झाली लाईन म्हणून डायमीटर. तर त्याच्यावरती जो अँगल तयार झाला, कुठं अँगल इथं, हा क्यू, हा किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. किती डिग्री असतो? 90. लक्षात काय, याला काय म्हणतात? अँगल सबटेंडेड बाय द सेमी सर्कल. तर तुम्ही लिहा अँगल, काय नाव त्याचं? पी क्यू आर बरोबर 90 डिग्री. काय? अँगल सबटेंडेड बाय सेमी सर्कल. पॉइंट कळाला का? सेमी सर्कलचं कळालं कसं आहे? सेमी सर्कल कळालं का? तर पी आर काय झाली? डायमीटर, आणि ती एक ट्रायंगलची म्हणजे अँगलची एक आर्म्स मध्ये येऊन जाते ना ट्रायंगलच्या, मग तो झाला सेमी सर्कल. त्याचा अँगल पुढचा कोणता आहे? कोणता आहे तो अँगल? 90 डिग्रीचा आहे. तर मला सांगा बा, तुम्हाला ट्रायंगल दिसतो ना, इन ट्रायंगल पी क्यू आर, लिहून घेऊ नका, समजून घ्या. अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू आर पी प्लस अँगल क्यू पी आर बरोबर 180 डिग्री. इथं काय अँगल सम केले आपण, कळलं ना? ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची आपण बेरीज केलेली बघा. पी क्यू आर पी क्यू पी आर. कळलं का? कुणाचा एखाद्याला अँगलचं समज कळत नाही, कोण नाही तसं. समजा पी क्यू आर किती आहे? 90 आहे. तुम्हाला काय दिले? क्यू आर पी. जसं तसं अँगल क्यू पी आर म्हणजे काय? टू अँगल काय? क्यू आर पी बरोबर 180 डिग्री. 90 गेले मायनस मध्ये, 180 मध्ये 90 गेले, किती राहिले? 90. क्यू आर पी म्हणजे किती? 3 क्यू आर पी. 3 कस काही 2 होते ना, हे 2 + 1 3. तर अँगल 3 अँगल क्यू आर पी बरोबर 90 डिग्री. काल 90 कसं आलं? ते गिवन आहे बा, ट्वाइस. ते काय म्हणते? क्यू पी आर इज ट्वाइस द अँगल क्यू आर पी. तर 3 क्यू आर पी बरोबर 90. तर क्यू आर पी किती आला बा? मग 30. कसं 30? 90 भागिले 3. कळलं काय? कळलं का? 90 भागिले 3 नाही, हे 3 भागाकारात गेले 90च्या. हे का तिघांची बघ, 90 इकडे वजाबाकी मध्ये गेले, 90 उरले. हे क्यू आर पी, हे 2 क्यू आर पी झाले 3 क्यू आर पी. ते 3 भाग गुणाकाराचे 3 भागाकारात गेले. तर 90 भागिले 3 म्हणजे किती? 30. कळाला क्यू आर पी? तुम्हाला विचारले अँगल क्यू पी आर काढा, तर अँगल क्यू पी आर किती असणार आहे? 2 अँगल क्यू आर पी आहे का नाही? तर 2 × 30 म्हणजे 60 डिग्री. ऑप्शन नंबर खतम. जे मुलं या स्कॉलरशिपच्या बॅचचा फायदा घेतील त्याला 9वी 10वीचं मी परत सांगलो, 8वी 9वीचं मॅथ सोपं जाणार आहे. जे उगा टाइम पासून बसतील ना, जे टाइम पासून बसतील ना बा, त्याने पुढे 8वी 10वीला शिकले जरी नाही तरी चालते. कारण की जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन शिकता तर पुढे फायदा होईल. या बॅच मध्ये बा धिंगाणा मस्तीचा फोकस करू नका, कारण की बॅच तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देणार आहे. बरी इथे जर तुम्ही टाइमपास आणला तर काय नाही, मी फक्त फीस भरून घेईल. तिकडे घरच्या म्हणून काही नाही, याने काही केलं नाही, काही येत नाही. दोघाला मेहनत करावं लागते, मला शिकवताना मेहनत करावं लागते, तुम्हाला शिकताना मेहनत केली पाहिजे तुम्ही.
पुढचा क्वेश्चन स्वरूप सोडव चल. बघून बा 7.5 पण किती होते? 7. हो. अँगल एसीबी दिलाय बघा, पुढची फिगर बघा. मला सांगा अँगल ट्रायंगल दिसतो ना एसीबी, त्या सी कितीचा असणार आहे? एसी आणि बीसी दोघांची बेरीज होती डायरेक्ट बा. बघ ना हायपोटेन्यूस कोणती सांग ना आधी. ऑप्शन कोणते मला सांगा पहिले. पुढचा क्वेश्चन येईल का तुम्हाला? बघा तुम्हाला फक्त काय करतो, इथं ए, इथं सी आहे, इथं बी आहे. तुम्हाला एसी दिली, किती दिली? एसी एसी किती दिली? आणि बीसी किती दिली बा? 5 सेंटीमीटर दिली. तुम्हाला ए बी विचारित नाही. आता मला सांगा अँगल सी 180 आहे का नाही? आपलं 90 डिग्री आहे का नाही? अँगल सी 90 डिग्री आहे का नाही? तो सेमी सर्कल वर. तर इथं पायथागोरस थेरम यूज होत का नाही? पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेन्यूस कोणती आहे? कोणती श्रेणी आहे हायपोटेन्यूस? हायपोटेन्यूस कोणती इथं? हायपोटेन्यूस कोणती आहे? हा, त्याचं काय होणार? पायथागोरस थेरम सांग मला ट्रायंगल मध्ये. आपण स्क्वेअर म्हणत बा, AC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा, मला सांगा AB ची व्हॅल्यू काढा. क्वेश्चन लिहू नका रे, आन्सर नाही. मला स्टेप दाखवा, स्टेप. मला AB ची व्हॅल्यू काढून दाखवा. हा, तोंडी गेलं सांग बरं कसं केलं. 6.5 कसं आहे? अरे आता मी म्हणजे मी जेवढं शिकवतो मग तेवढं माहिती असं विद्यार्थ्याला येते म्हणून. तिथे कहाणी आहेच ना. सिक्स पॉइंट 5 शबाश. एबी किती आला? एबी राईट. म्हणजे डायमीटर आले 13, रेडियस अर्धी. सेवा. बरं ठीक आहे, लिहून घ्या. सोडा पटकन. 9वा क्वेश्चन येणार आहे बरं मी. त्याचं बघू लिहू नको रे, तू म्हणाली ना तुला हायपोटेन्यूस तर येत नाही. पायथागोरस थेरम येत नाही बा. नाही येत. त्या 90 डिग्रीच्या अँगल समोर कोणती साईड आहे? त्या 90 डिग्रीच्या अँगल समोर कोणती साईड आहे? एबी आहे का नाही? इथे जाणार स्क्वेअर बरोबर कोणाच्या बरोबर असतं? दोन उरलेल्या साईडच्या. दोन उरलेल्या साईड कोणत्या आहेत? एसी आणि बीसी. त्यांचे स्क्वेअर करायचे, त्यांची ऍडिशन करायची. हा हा
शाबाश. झालं का? दिल्लीच्या पहिल्या पुढचं काय स्टेप आहे? एबीची व्हॅल्यू काढली का? किती आली? किती आली एबीची व्हॅल्यू? 13. एबीच्या एबी काय बा सांगा बरं बघून मला. डायमीटर एक नाही तुम्हाला रेडियस विचारली. डायमीटरची अर्धी असते रेडियस. डायमीटर आले 13 तर रेडियस किती असणार आहे? अर्धी 6.5. हा 2 भाग द्यायचे फक्त. नव्या डायग्राम नाही पण नव्या तुम्हाला सेंट्रल अँगल नावाची कन्सेप्ट आहे मध्ये शिकवावं लागणार आहे. सेंट्रल अँगल जास्त आवाज व्यवस्थित आवाज जाते. आज ट्रायल घेतले पिलू हो माहिती एक एक गोष्टी करतात. जास्त लाईव्ह त्याच्यामध्ये बा कारण की माझं असं वाटायला की जे खेड्यापाड्यातले लोक आहेत नाही का त्यांना फक्त अडचण काय आली गाड्यांची अडचण नाही त्यांना ट्युशनला यायचंय पण त्यांना गाडीची नाही का ट्रान्सपोर्टची व्यवस्था पाहिजे. त्याच्यामुळे आपण नाही युट्यूबला ओपन करण्यापेक्षा काय माहितीये का युट्यूबला तर सगळं ऑलरेडी अवेलेबल आहे ना सगळ्या गोष्टी. युट्यूबवर नाही जायचं आपण युट्यूबवर बी जायचं पण जे आपले जे म्हणजे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी एक नोटीस केलं बा की तुम्हाला सांगू का खरं रिझन आता ट्युशनवाले काय सांगतात प्रत्येक गोष्ट युट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. फ्रीमध्ये माहितीये का पण तरी आपला 90% समाज असा आहे जो फ्री मधले जर कोणती गोष्ट गेला ना नाही का त्यांना वाटतं ते का बरं घ्यायची व्हॅल्यू ठेवत नाही त्याची. ही रियालिटी बरं का. तुम्ही स्कॉलरशिपची पूर्ण बॅच तुम्हाला मी आजही स्कॉलरशिप पूर्ण त्याच्यावर दाखवू शकतो युट्यूबवरती पूर्ण एक नाही क्वेश्चन. पण आपली टेंडन्सी कशी आपल्याला ऑफलाईन आउटपुट आहे ठीक आहे. ऑफलाईनचे काय फायदे पण आहे नाही का लगेच आपण जसं मला विचारलं सर ते एबी सांगा ते विचारलं सर ते पहिली स्टेप सांगा. आता हे लाईव्ह सेक्शन मध्ये जास्त होतं ना. आता प्रत्येक वेळेस आता मी लाईव्ह रेकॉर्डेड क्वेश्चन तयार केले विद्यार्थ्यांना आता एक साधी कन्सेप्ट सांगा. आता आपण शिकवते नाही का आता काही विद्यार्थी आपल्या अशी होती ना समजा ते म्हणजे सर हे मला पायथागोरस थेरमच आलं नाही. मी शिकवताना पूर्ण रेकॉर्डर मध्ये काय केलं पटपट एवढी माहिती सांगून दिली रेकॉर्ड मध्ये व्हिडिओ तयार झाला. पण काय असे विद्यार्थी ना ज्यांना पायथागोरस थेरमच माहित नव्हता बरोबर आहे नाही तर अशांचा डाऊट येतो ना मग रिया नाही का ते कॉडचा क्वेश्चन विचारला सर हे अर्ध परत पहिली स्टेप परत सांगा तर काही वगैरे विद्यार्थी अशी व्यासात ना की त्यांना कळतच नाही की पहिले डायरेक्ट सरने घेतलं नाही का रेकॉर्डरचं हे थोडंसं ड्रॉबॅक आहे. तर जे आपण व्हिडिओ युट्यूबला बघू ते त्यात कोणत्या रेकॉर्ड फॉर्मेटमध्ये असतात. आता आपलं जे चालणार आहे त्याच्यावर आपण लाईव्ह फॉर्मेट दाखवणार म्हणजे काही तुमचे इंटरॅक्शन दाखवणार आहेत त्या इंटरॅक्शनचा फायदा असा होतो कधी कधी आपला डाऊट आणि पुढचा डाऊट तो सेमच असतो नाही कारण की 8वी विद्यार्थी त्याच्या लेवलचे डाऊट करणार ना तर त्या पद्धतीने आपण लाईव्ह लेक्चरचं फॉर्मॅट ठेवले. तर आता एक कन्सेप्ट आहे बघा सेंट्रल अँगलची. कोणती कन्सेप्ट आहे? सेंट्रल अँगल म्हणजे असा अँगल जो कुठे तयार झालाय सेंटर मध्ये तयार झालाय. सेंट्रल अँगल म्हणजे असा अँगल जो कुठे तयार झालाय सेंटर मध्ये. नीट समजून घ्या बरं का सेंट्रल अँगल महत्वाची कन्सेप्ट नवी दहावी. हा सेंटर आहे इथे अँगल तयार झालाय किती 135 डिग्रीचा अँगल तयार झालाय. किती डिग्री तयार झालाय नीट समजून घ्या. सेंट्रल अँगल म्हणजे असा अँगल जो कुठे तयार झालाय सेंटर मध्ये तयार झालाय. तो जर 135 असेल तर त्याच्यामध्ये येणारी जी आर्क आहे त्याच्यामध्ये कोण आली आर्क समोरची कोणती ही आर्क आहे का नाही त्या आर्कची बेरीज किती असणार 135 असणार. किती असणार आहे
म्हणजे सेंट्रल अँगल जो आहे त्याच्या समोरची जी आर्क आहे, आर्क कोणती ही एक नाही छोटी, तिची बेरीज किती असते, तिची व्हॅल्यू किती असणार 135. म्हणजे जेवढं सेंट्रल अँगल असेल तेवढं त्या समोरची काय असणार आहे, आर्क असणार आहे. तुम्हाला दोन कन्सेप्ट शिकलात तुम्ही 7वी 9वी, मायनर आर्क आणि मेजर आर्क. तुम्हाला विचारले मायनर आर्क दिले 135, तर मेजर आर्क म्हणजे किती असणार आहे, 360 मायनस करणार का तुम्ही, हे माहिती आहे ना तुम्हाला मेजर आर्कचा फॉर्म्युला. मेजर आर्क बरोबर काय 360 डिग्री मायनस मायनर आर्क, ही स्टेप कळली का. तर 360 डिग्री जसं असतं तसं मायनर आर्क किती आले 135, 360 मध्ये 135 225 राहतात. तर ऑप्शन मध्ये सांगा किती कळलं का रिया. ही आता मी तुम्हाला नाव देतो बघा, नाव देतो बघा, ओ ए बी आणि पी. मला सांगा मायनर आर्क कोणती आहे, ए इथं ए क्यू बी मायनर आर्क झाली की नाही, मोठी मोठी कोण झाली मग, ए पी बी. दोघांची सम तुम्हाला आहे बघा 7वी मध्ये, आर्क दोन आर्कची बेरीज आहे मेजर आणि मायनरची. तर मायनर 135 आहे, मेजर किती असणार 360 मायनस करायचे, 360 मायनस 135 किती झाले 225. कळलं का तुम्हाला मायनर आणि मेजरचा फरक. चला इथं हा प्रॅक्टिस समाप्त आहे. आता 15.2 काढा. 15.2 मधला 8वा क्वेश्चन बघा, 15.1 सारखा आहे पहिल्या क्वेश्चन सारखा, तो तुम्ही मला सॉल्व्ह करून द्या. आता चला बा 15.2 मधला 8वा क्वेश्चन बघा. तुम्हाला कॉर्ड दिली, तुम्हाला रेडियस दिली आणि तुम्हाला डिस्टन्स विचारले सेंटर पासून ते कॉर्ड पर्यंत. आलं पाहिजे क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे पहिल्यासारखा, त्याच्यानंतर पहिला आणि 6वा क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे हा, जशाच तसा 6वा क्वेश्चन आहे हा, फक्त फिगर काढून गेलाय. 15.2 मधला 8वा क्वेश्चन आहे बघा. इन द फिगर ए बी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी. 15.2 मध्ये डायरेक्ट 8वा सापडला का, ए बी इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर पी. ए बी 48 सेंटीमीटर या. हा तेच सापडलं रे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 15.2 मधला 8वा डायरेक्ट 8वा, कारण की 8वा 15.1 सारखा आहे. काय बघ